ती समजा जर चुकून याच्यामध्ये आली नॉमिनेशनमध्ये, तर तिच्यापेक्षा जो वीक कॉन्टेस्टंट आहे तो नॉमिनेशनमध्ये असला पाहिजे. इथून खरा मुद्दा सुरू झाला आणि मग जे भांडण वाढलं याच्यामध्ये कसं आहे ना, निक्कीला सगळेजण म्हणतायत की तिथं जाऊ नको अरबाज जवळ, अरबाजला राग आलाय, पण निक्कीला मात्र असं नाहीये. निक्की जाऊन त्याच्याजवळ मिठी मारते. त्याला पूर्णपणे बी ग्रुपचा जो सपोर्ट आहे तो अरबाजला आहे आणि सगळा बी ग्रुप जो आहे तो निक्कीच्या अपोजिटमध्ये उभा राहिलेला आहे. तिने ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करते, पण ती तिच्या स्टाईलमध्येच करते. निक्कीला काय ना थोडीशी चावी मिळाली की तिचा काय पाहिलंच आहे, तिचा भडका कसा उडतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये. आणि कालच 1 महिना झालेला बिग बॉसचा म्हणजे चालू होऊन याच्यामध्ये आल्या आल्या 2 ग्रुप पडले होते आणि डायरेक्ट ते आपल्याला दिसले. जसं की ए ग्रुप होता आणि दुसरा बी ग्रुप होता. पण आता हा जो ग्रुप आहे ए ग्रुप हा एक्झिस्टच नाही बिग बॉसच्या घरामध्ये. कोणी कुठं गेलंय आणि कोणी काय केलंय आणि जे काही बिग बॉसच्या घरामध्ये सगळं म्हणतात ना चक्र जे आहे ते फिरलेले आहेत, त्याच्यामुळे ए ग्रुप जो आहे तो उद्ध्वस्त झालेला जवळपास. आणि याची जी लक्षणं आहेत, उद्ध्वस्त जो ग्रुप झालाय ज्या कारणानं झालाय त्याचा आज आपल्याला जे काही पाहायला भेटले ना ती त्याची लक्षणं आहेत. आज ज्या ग्रुपमध्ये जो ग्रुप होता तो स्वतःला नाही का शहाणा समजत होता, दादागिरी करत होता, जो ग्रुप म्हणजे कोणाचं काही ऐकतच नव्हता. रितेश भाऊ येऊन 4-4 आठवडे तुम्हाला सांगत होते की हे करू नका ते करू नका, तरी पण यांचा माज जो आहे तो काही कमी होत नव्हता. पण त्यांच्या कर्माची फळं जी आहेत ना ती त्यांना आता भोगावी लागत आहेत. त्यांच्या कर्माची फळं त्यांना आज ते भोगावी लागतात. कारण जर तुम्ही पाहिलं तर जान्हवी जी आहे ती आहे जेलमध्ये. इकडे निक्की आणि अरबाज जे आहेत जे एक मास्टरमाइंड होते बिग बॉसच्या घरामध्ये, कोणालाही त्रास द्यायचे ते, तर त्या दोघांमध्ये आता पटत नाहीये. त्यांची भांडणं एवढी विकोपाला गेली ती की बिग बॉसला अरबाजला शिक्षा द्यावी लागली की आता तुम्ही कॅप्टन्सी पदासाठी उभे राहू शकत नाही, ही शिक्षा त्याला मिळालेली. निक्कीचा पूर्ण मनस्ताप होतोय, अभिजित त्याच्यामध्ये भरडला जातोय. वैभव आणि जो दुसरा घनश्याम आहे त्यांना काय करावं आणि काय नाही ते काही सुचत नाहीये. ते निक्कीताई म्हणणारा घनश्याम आज कुठेतरी दबून बसलाय. जो तसं म्हणा गेलं तर वैभव जो आहे तो अरबाजसोबत नेहमीच उभा होता आणि तो आताही उभा आहे. ठीक आहे, तो आपल्याला निगेटिव्ह दिसत होता आतापर्यंत, काही लोकांचा त्याच्यावर राग आहे त्याच्यामुळे, पण त्यांना जी अरबाजची साथ आहे ती अजूनही सोडलेली नाहीये. किती त्यांच्या याच्यात होऊ द्या, काही होऊ द्या. आता मी तुम्हाला बोललो होतो एकदा की वैभवला कॅप्टन्सी दिली नाही, तिथं खूप मोठा खरं तर इश्यू करू शकला असता वैभव. निक्कीला देण्यापेक्षा वैभवला कुठेतरी तो एक होता की त्याचा विचार केला गेला पाहिजे होता. आणि हे खूप जणांना सगळ्यांना जवळपास वाटत होतं की वैभवच कॅप्टन होईल. पण ज्या पद्धतीने अरबाजने वैभवला सरकवून तिथे निक्कीला कॅप्टन केलं त्यावेळेस देखील वैभव काहीच बोलला नाही, कारण तो त्याला स्वतःचा भाऊ मानतो. आणि एवढ्या वेळेस त्याला आपल्या रितेश भाऊनी समजावलं की तू असं करू नको, अरबाजची जी आहे ना तू सावली आहे किंवा अरबाज तू आहेस तू, तरी देखील त्यांना अरबाजची साथ काही सोडली नाही. पण तुम्ही बघा आता निक्कीला ज्यावेळेस सांगितलं गेलं की काही चुगल्या ज्या आहेत तुला आलेल्या आहेत 4-5 चुगल्या, त्याच्यामुळे ती अरबाजवर भडकली. अरबाजवरचा जो विश्वास आहे तो लगेच कमी झाला. फक्त काय की एका आठवड्यामध्ये रितेश भाऊने तिला काही व्हिडिओज दाखवले त्याच्यामुळे. आणि इकडे अरबाजचाही विश्वास कमी झाला का, तर रितेश भाऊ म्हणाले की तू तिची पायपुसणी आहेस, तू पायपुसणीसारखा ती तुझा वापर करून घेते आणि तू काय म्हणतोस तर तुझ्या इथं कपाळावर लिहिलं असतं वेलकम. तर अशा पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मात्र अरबाज जो आहे तो पूर्णपणे म्हणजे वेगळाच वागायला लागला जवळपास बिग बॉसच्या घरामध्ये. आता काय आहे ना, हा अरबाज आणि ही निक्की या दोघांमध्ये इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जसं म्हणतो ना आपण सेम टू सेम स्वभावाची जर माणसं एकत्र भेटली आली, आणि इगोवाली लोक आहेत हे, असं नाही की शांत स्वभावाची लोक आहेत. शांत स्वभावाची लोक जर एकत्र आली तर ते शांत होतात, पण इगो असणारी लोक जर एकत्र आली तर त्यांचा असा एक हे होतो, भडका होतो. आणि जे काही आज आपल्याला पाहायला भेटलंय ते आज आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. याला काय म्हणतात, तर याला म्हणतात कर्माची फळं. आजपर्यंत 1 महिना झाला बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीची दादागिरी आपण पाहिली, अरबाजची दादागिरी पाहिली, वैभवची पण पाहिली आणि जान्हवीची पण पाहिली. आणि हा जो ग्रुप आहे तो स्वतःला खूप शहाणा समजत होता. म्हणजे घरामध्ये असा एक ग्रुप होता की जो आपण जे बोलतोय आपण जे करतोय तेच खरं, बाकीचे जे करताय ते चुकीचं आहे आणि निरर्थक आहे, अशा टाईपचं त्यांचं एक वागणं होतं बिग बॉसच्या घरामध्ये. पण आज हा जो ग्रुप आहे पूर्ण इगोइस्टिक ग्रुप होता.
आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा जो ग्रुप आहे शेवटी तुटला. याच्या मागचं तुटण्याचं कारण काय, सगळ्यात मोठं रिझन काय आहे, तर यांच्यातला इगो. जो इगो हे लांब ठेवत नाहीत स्वतःचा, समजून घेत नाहीत गोष्टी आणि सॉर्ट आउट करत नाहीत हे लोक. खूप दिवसांपासून जो अरबाजचा राग आहे तो अभिजितवर होताच. निकीला काय ना थोडीशी चावी मिळाली की तिचा काय पाहिलंच आहे, तिचा भडका कसा उडतो. आणि अरबाजचा इतक्या दिवसाचा राग, त्यात रितेश भाऊनी म्हटलेलं आहे की तू पायपुसणी आहेस, तुझा पायपुसणीसारखा वापर होतोय आणि नंतर ती सोडून देऊ शकते तुला, काही तुझ कामाचं नाही. त्याच्यामुळे कुठेतरी अरबाजच्याही मनात इन्सिक्युरिटी आलेली आहे की काय निकी काय करणार आहे, आपलं नेमकं काय होणार आहे काय नाही. कारण हे बघा, जसा रितेश भाऊ बोलला, जर आपण डिकोड करायला गेलो तर रितेश भाऊ जसा बोलला की याच्या कपाळावर वेलकम आहे, कोणासाठी, निक्कीसाठी. आणि हे आहे, खरंच आहे. आज देखील तुम्ही जर पूर्ण भांडण पाहिलं असेल तर याच्यामध्ये अरबाज जो आहे तो कुठंच असा बोलला नाही की तू माझ्यापासून लांब जा. ज्यावेळेस डबल निक्की विचारत होते की मी तुझ्यापाशी नाही यायला पाहिजे का, तू मला बोल फक्त माझ्यापासून लांब जा, मी नाही येणार, तर त्यावेळेस अरबाज कुठेही म्हणत नव्हता की तू माझ्यापासून लांब जा आणि मला तुझं तोंडही दाखवू नको. अशा पद्धतीचं भाष्य ते आपल्याला कुठंच पाहायला भेटलेलं नाहीये. आजच्या भांडणामध्ये तो निक्कीला जवळ घेऊन बोलत होता. जर तुम्ही किचन रूम मधलं जर भाषण त्यांचं ऐकलं असेल ना, बोलणं ऐकलं असेल, तर त्यांचं जे आहे ना एकमेकाच्या तोंडाजवळ येऊन ते बोलत होते. ठीक आहे, नंतर त्यांचं जे भांडण आहे ते खूप विकोपाला गेलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूपच जास्त भांडण झाल्यामुळे ते आता लोक, जो अरबाज आहे तो म्हणतो की मला हिचं तोंड बघायचं नाही किंवा हिला माझ्यापासून लांब घेऊन जा, कारण मला हिचा खूप राग येतोय आणि मला हर्ट होतं हिच्यामुळे. ते नंतर झालं, पण याच्या अगोदर कुठेतरी असं वाटतंय की अरबाजच्याही मनात कुठेतरी निक्की आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये घडलेल्या आहेत, पूर्ण जे चक्र आहेत ते फिरलेले आहेत. त्याच्यामुळे अरबाजला मी म्हणतो ना 5 ते 10% अरबाजच्या मनात निक्की आहे अजूनही. पण जो राग आहे तो 90 ते 95% आहे निक्कीबद्दल अरबाजच्या मनात. त्याच्यामुळे अरबाज जो आहे तो पूर्णपणे निक्कीपासून लांब गेलेला आहे आणि निक्कीपासून लांब जात आहेच तो. पण त्याच्यामध्येही त्याचा जो ए ग्रुप आहे, फक्त निक्की सोडली तर ए ग्रुप त्याच्यासोबत आहे आणि बी ग्रुपने देखील त्याच्यासोबत, त्या ए ग्रुपसोबत उडी घेतलेली. पूर्णपणे बी ग्रुपचा जो सपोर्ट आहे तो अरबाजला आहे आणि सगळा बी ग्रुप जो आहे तो निक्कीच्या अपोजिटमध्ये उभा राहिलेला आहे. निक्कीने आतापर्यंत बी ग्रुपला खूप जास्त त्रास दिलेला आहे आणि बोलून त्रास दिलेला आहे आणि करूनही दाखवले तिने. त्याच्यामुळे काहीही झालं तरी निक्कीला सपोर्ट करणारं घरामध्ये कोणीच नाहीये. पूर्ण जो घर आहे ना, अभिजित सोडला तर पूर्ण जे घर आहे ते निक्कीच्या अपोजिटमध्ये उभा राहिलेलं आहे. मग ते ए ग्रुपचे सदस्य असो किंवा बी ग्रुपचे सदस्य असो. आता सगळ्यात मोठा घोळ हा आहे की ज्यावेळेस पण एखादा असा टास्क येईल, इंडिव्हिज्युअल असेल किंवा ग्रुपचाही असो समजो, तर याच्यामध्ये अभिजित आणि निक्की एकत्र आहे. पण अभिजितचं असं नाहीये की तो निक्कीला पूर्ण सपोर्ट करतोय. त्याची भांडणं जे होत आहेत ना अरबाजची, ती अभिजितमुळे होत आहेत, कारण अभिजितही जवळ आहेच. पण कसं आहे ना, अभिजित हा शांत बसत नाहीये, तो निक्कीला सपोर्ट दाखवतोय आणि तो आहे तसं की तो निक्कीला सपोर्ट दाखवणारच काही झालं तरी. कारण पहिल्यापासूनच त्यांच्यामध्ये मैत्री आहे आणि अरबाजचा त्यालाही राग आहे. असं नाही की फक्त अरबाजला याचा राग आहे, अभिजितचा राग आहे, पण अभिजितला देखील अरबाजचा राग आहे. त्याच्यामुळे न राहता असं म्हणजे मनात असूनही शांत राहायचंय याला, अभिजितला काही बोलायचं नाही अरबाजच्या पुढे. अरबाज जे काही बोलेल त्याला शांत ऐकायचं आहे, तरी देखील न राहून तो बोलतोय. कारण काय ना, त्याच्या मनातही अरबाजविषयी राग आहे आणि अरबाजलाही अभिजितविषयी राग आहे आणि याच्यामुळे कुठेतरी गोष्टी ज्या आहेत त्या आज खूप जास्त वाढल्यात. आणि निक्कीचा एक छोटा मुद्दा होता याच्यामध्ये की तिनं फक्त तो जो ग्लास होता काहीतरी चहाचा वगैरे तो तिथं ठेवला होता आणि सगळेजण तिला म्हणत होते की तो जो ग्लास आहे किंवा तो जो काही भांडा आहे ना ते तू उचल. आणि याच्या अगोदरही पाहिले आपण निक्कीचा माज काय येतो. आजपर्यंत अशी गोष्ट झालेली नाही की तिला काय एखादी गोष्ट सांगितली आणि तिनं ते पटकन जाऊन केली. पॅडी दादाचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आपण घेऊयात. ज्यावेळेस अंकिता कॅप्टन होती आणि पॅडी दादा तिला म्हणत होते की तुझं जे सामान आहे ते सोफ्यावरून उचल, पण ती काही ऐकत नव्हती. तिला 10-15 वेळेस सांगितलं तरी पण ती ऐकत नव्हती. त्यावेळेस आपल्या पॅडी भाऊने ते सामान उचललं आणि तिकडे नेऊन टाकायला लागले. म्हणजे टाकायलाही नाही लागले, उचलून घेऊन चालले होते. त्यावेळेस हा अरबाजच होता ज्याने निक्कीला उचकवलं होतं आणि म्हणलं होतं जा 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 बघ काय होतं ते बघ, जरा कर काहीतरी जाऊन. त्यावेळेस ह्या निक्कीने पूर्ण घरामध्ये जे सगळ्यांचे कपडे आहेत ते उधळून टाकली होती, इकडं तिकडं फेकून दिली होती. पण आज तीच गोष्ट डबल घडलेली आहे. सगळेजण घरामधले म्हणत आहेत की ते तुझं जे सामान आहे, तुझं जे खाण्याचं आहे, ते चहाचं वगैरे काही भांडं आहे ते उचल, धुवून टाक आणि लांब ठेव.
पण नाहीये, तिला ते काम करायचं नाहीये. मला ज्यावेळेस मला टाइम भेटेल, मला माझा ज्यावेळेस मूड होईल त्यावेळेस मी करेल आणि मला काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीचं तिचं काम होतं, बोलणं जे चालू होतं. आणि त्याच्यावरूनच भांडण सुरू झालं. आणि त्याच्यानंतर अरबाजने ते जे भांडण, आता कसं आहे ना, बी ग्रुपमध्ये पेशन्स लेवल खूप जास्त आहेत. ते लोक आपला जो इमेज आहेत ना, ते इमेज कमी करण्याचा किंवा इमेजवर काही डाग पडण्याचा प्रयत्न म्हणजे जे असतं ना, ते होऊ देत नाहीत. पण ए ग्रुपमध्ये तसं नाहीये. ए ग्रुपमध्ये लोकांना फरक पडत नाही की आपल्या इमेजला काही धोका होईल किंवा काय होईल, ते डायरेक्ट रिॲक्ट करतात. जसं की आज आपण पाहिलं की अरबाजने त्या याच्यानं डायरेक्ट असं मारलं ते भांडं आणि ते भांडं तिकडे जाऊन पडलं. इथून खरा मुद्दा सुरू झाला आणि मग जे भांडण वाढलं याच्यामध्ये कसं आहे ना, निक्कीला सगळेजण म्हणतायत की तिथं जाऊ नको अरबाज जवळ, अरबाजला राग आलाय. पण निक्कीला मात्र असं नाहीये. निक्की जाऊन त्याच्या जवळ मिठी मारते त्याला. ज्यावेळेस शिक्षा दिली बिग बॉसने त्यावेळेस ती तिथून निघून गेली पटकन. पण ही जी गोष्ट तिने अगोदर केली असती तर हे सगळं घडलंच नसतं, तोडाफोडी झालीच नसती. पण मी काही अरबाजला जस्टिफाय करत नाही, त्यानं काय जे केलं ते खूप चांगलं केलं. अरबाजचा अँगर इश्यू आहे तो तर काही म्हणजे हेच नाहीये. पण निक्कीलाही कुठंतरी माहिती आहे की अरबाजचा अँगर इश्यू आहे आणि जर आपण सारखं सारखं त्याच्या पुढे गेलो, कुठं काहीतरी केलं, त्याला पकडलं आणि आपण सारखं सारखं जर त्याला उचकवत राहिलो तर हा काहीही करू शकतो. एवढं सगळं माहीत असताना देखील ती डबल त्याच्याजवळ जात होती आणि त्याच्यामुळे रागात येऊन त्यानं तोडफोड केलेली आहे. तोडफोड ही जी आहे ते आपण जस्टिफाय करत नाहीये. त्याला त्याची शिक्षाही भेटलेली, त्याची कॅप्टन्सीची जी उमेदवारी असेल ती काढून घेण्यात आलेली, तो कॅप्टन होऊ शकत नाही असं म्हटलं गेलेलं आहे बिग बॉसकडून. ही जी शिक्षा आहे ती त्याला भेटलेली आहे. पण कुठेतरी असं वाटायला लागलंय की निक्की जी आहे ती या सगळ्या गोष्टी जाणून बुजून करायला लागली. तिला अरबाजला हर्ट करायचंय आणि असं दाखवून देते ती की मला हर्ट करायचं नाहीये, पण तिला हर्ट करायचंय. कारण ती आहे ना अशा गोष्टी वाढवणार नाहीये. ती गोष्टी त्या लोकांच्या ऐकते ज्याला खरंच म्हणजे ज्याच्या वाचून तिचं खरंच म्हणजे जमतं असं जे गोष्टी असतात ना ती त्यांचं ऐकते. पण ती अरबाजचं अजिबात ऐकत नव्हती. तिला तिथं मुद्दा करायचा होता आणि भांडायचं होतं म्हणून ते जे चहाचं भांडं होतं ते ती उचलत नव्हती आणि ते तिनं उचललं नाही आणि तोच एक मुद्दा ठरला, एक भांडण सुरू व्हायचा निक्कीमध्ये आणि अरबाजमध्ये. बाकीचे जे सदस्य आहेत ते पूर्णपणे निक्की आणि अरबाजचे भांडण सोडवण्यातच होते. त्यांचा कुठे गेम दिसलेला नाही, काहीच नाही आजच्या एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये फक्त भांडण आणि भांडण, निक्की आणि अरबाज आणि त्याच्यामध्ये जो अभिजित आहे तोही भरडला जातोय. अभिजितचं कसं झालंय ना, त्याची खूप इच्छा आहे की बी ग्रुपमध्ये राहावं त्यानं, कारण त्यालाही माहिती आहे निक्की कशी आहे काय आहे. पण काय ना आता अरबाजच्या अपोजिटमध्ये असल्यामुळे निक्की तो तिला साथ देतोय. जर हीच गोष्ट दुसरा कोणी असताना, समजा त्याच्या जागेवर अरबाजच्या जागेवर जर डीपी दादा असते, अंकिता असते किंवा इतर कोणतेही सदस्य असते तर एवढा मोठा स्टँड त्याने घेतला नसता निक्कीसाठी. तो कुठेतरी म्हणला असता ठीक आहे तुमचं जे काही आहे तेच होऊ द्या. पण कुठेतरी अरबाज आणि अभिजितमध्ये देखील एक नकळत जी हेट आहे ना ते आहे. किती ते दोघे म्हणत असतील की आमच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात काही नाही, ते फक्त निक्कीच्या अपोजिटमध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. पण असं नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित आणि अरबाज जे आहेत ते छुपे जर म्हणता आलं तर त्यांच्यामध्ये देखील एक दुश्मनी आहेच आणि त्याच्यामुळे देखील या गोष्टी ज्या आज काही वाढलेल्या आहेत ते त्याचा देखील एक परिणाम आहे. निक्की तर आहेच कारण, पण अभिजित देखील याच्या मागचं कारण आहे खूप मोठं, हे जे भांडण आहे ते वाढण्याचं. आणि आता कुठेतरी वाटायला लागले की आता निक्कीला जे आहे ना ते पूर्णपणे जो ए ग्रुप आहे, राहिलेला जो ए ग्रुप आहे तो पूर्णपणे अपोजिटमध्ये गेलेला आहे आणि निक्कीचा जो गेम आहे ना आता इथून पुढे तो कसा असेल काय असेल हे बघणं खरं तर एक मजा येईल आपल्याला. कारण काय ना बी ग्रुपमधले कोणी तिला सपोर्ट करत नाहीये आणि हे त्यांचं ठरलेलं आहे की निक्कीला कोणी सपोर्ट करणार नाही. कारण सुरुवातीपासूनच तिने बी ग्रुपला खूप जास्त त्रास दिलेला आहे, कधी ती बी ग्रुपच्या सपोर्टमध्ये उभी राहिली नाही. पण ज्यावेळेस आता या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ना, ज्यावेळेस चुगली दाखवली गेली, ज्यावेळेस अरबाजविषयी काही बोललं गेलं त्यावेळेस कुठेतरी जाऊन ती आता बी ग्रुपला सपोर्ट करते. पण तिच्या मनात कुठेही बी ग्रुपविषयी काहीही नाहीये निक्कीच्या मनामध्ये, कारण ते फक्त ए ग्रुपचा आणि तिचा आता जमत नाहीये त्याच्यामुळे तिनं थोडंसं बी ग्रुपविषयी सिंपती दाखवलेली, बाकी बिग बॉसच्या घरामध्ये काहीच नाही. तर आजचा जो मेन मुद्दा होता तो हाच होता. अजून दुसरी गोष्ट बोलायची झाली तर जान्हवी कुठेतरी तिने ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करते, पण ती तिच्या स्टाईलमध्येच करते.
आताही ती त्याच पद्धतीने ओरडते, आताही ती असं करूनच बोलते. आता म्हणजे तिचा जो बोलण्याचा जो ऑरा आहे ना तो तसाच आहे. पण प्रॉब्लेम असा आहे फक्त की ती आता त्या ग्रुपमध्ये नाहीये, तर ती म्हणजे दुसऱ्या पॉझिटिव्ह दिसणाऱ्या लोकांच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे ती कुठेतरी लोकांना, आता म्हणतो ना आपण, जवळपास मी म्हणतोय जवळपास 90 ते 95% जे लोक आहेत ना ती जान्हवीच्या अपोजिटमध्ये होती. पण आजचा जो तिनं म्हणजे ती तर याच्यामध्येच होती जेलमध्येच, पण ज्या पद्धतीने ती काय आज बोलत होती ना निक्कीला, ते जर पाहिलं आपण तर मी म्हणतो ना आजचा एपिसोड पाहून 20 ते 25% जी लोक आहेत ती आता जान्हवीला देखील सपोर्ट करायला लागलेत, अरबाजला सपोर्ट करायला लागलेले, वैभवला सपोर्ट करत आहेत. तो हा जो ग्रुप आहे ना हे तिघा जणांना आता जवळपास आपल्या बी ग्रुपचा पण सपोर्ट आहेच, पण बी ग्रुपचे जे काही फॅन आहेत ते देखील त्यांना सपोर्ट करत आहेत, कारण हे सगळेजण निक्कीच्या अपोजिटमध्ये गेलेले आहेत आणि निक्कीचा डर्टी गेम जो आहे तो लोकांना माहिती आहे कशा पद्धतीने ती खेळते. त्याच्यामुळे जान्हवीने ठरवले आता की काही हो, आता मी त्या निक्कीला काही सोडणार नाही. आणि ती वैभवला जाऊन अरबाजला जाऊन म्हणजे वेळोवेळी सांगते की तू तिच्या जवळ जाऊ नकोस, तू तिला जाऊन मिठी मारू नकोस, डायरेक्ट हात वर कर, अशा पद्धतीनं डायरेक्ट ती जाऊन बोलते की निक्कीला कुठेही जाऊन तिला हे देऊ नको, भाव देऊ नको किंवा काहीच करू नको. आणि जान्हवीच काय तर सगळेजणच म्हणतायत की निक्कीच्या जाळ्यामध्ये तू फसू नको. इव्हन सूरज कोणाच्या याच्यामध्ये अध्यात्मध्यात नसतो, पण आज सूरज देखील जे काही बिग बॉसच्या घरामध्ये आज घडत होतं त्या पूर्ण याला सूरज देखील त्या निक्कीला तिथून लांब लावत होता. तो निक्कीला बोलत होता की तू हे करू नको, असं करू नको, तसं करू नको. कारण सूरज जर बोलणार ना या गोष्टीवर, कारण सूरज सहसा गोष्टींवर रिॲक्ट करत नाही, पण ज्यावेळेस त्याला वारंवार अशा गोष्टी होताना दिसत असेल तर त्यावरून सूरज रिॲक्ट होतो. आपण हे पाहिलेलं आहे. जर छोटी मोठा काही मुद्दा असेल, जसं की आर्याचा जर मुद्दा पाहिला असेल, याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे, एक जेवणावरून मुद्दा झाला होता निक्की विरोधात, पण त्यावेळेस तो काही बोलला नव्हता. पण वारंवार जर अशा गोष्टी घडत असेल तर त्यावेळेस सूरज देखील स्टँड घेतो आणि तो त्याने आज देखील घेतलेला आहे. सूरजने जो स्टँड आहे तो घेतलेला आहे आणि अरबाजने त्याला हे पण म्हटलेलं आहे की थँक्यू की तू मला माझ्या साईडनं उभा राहिलास आणि मला सपोर्ट केलास, हे देखील त्यानं आज म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बोलायला गेलं तर एवढंच होतं आजच्या याच्यामध्ये, बाकी जास्त असं काही नव्हतं. पण याच्यामध्ये अजून एक हा एक मुद्दा आहे की आर्याने आज अभिजित आणि निक्कीला सेफ झोनमध्ये टाकून पॅडी आणि घनश्यामला डेंजर झोनमध्ये का आणलं, याच्या जागेवरती वैभवाने डीपीला सेफ झोनमध्ये टाकू शकत होती. कारण वैभव आता हिच्याच ग्रुपमध्ये आलेला आहे आणि जो डीपी आहे हे तर ऑलरेडी आहे यांच्या ग्रुपमध्ये. पण ज्या मुलीचं अभिजित सोबतही काही जमत नाही, त्यांची सारखे खटके उडत आहेत आणि निक्कीचं तिचं तर काय एकदम 36चा आकडा आहे, तरी देखील तिने त्या दोघांना सेफ का केलं, तर याच्या मागचा जो मोटो आहे तिचा तो एकच आहे. जसं की लास्ट टास्कमध्ये आपण पाहिलं असेल की ती समजा जर चुकून याच्यामध्ये आली नॉमिनेशनमध्ये, तर तिच्यापेक्षा जो वीक कॉन्टेस्टंट आहे तो नॉमिनेशनमध्ये असला पाहिजे. आणि वीक कॉन्टेस्टंट कोण आहे तर त्या घरामध्ये सध्या जर पाहायला गेलं आपण तर घनश्याम आहे आणि वर्षाताई आहेत. तर वर्षाताई सोबत अंकिताची जोडी आहे, त्यामुळे वर्षाताईंना अंकिताला तर ती करणार नाही, ही वेगळी गोष्ट आहे. पण याच्यामध्ये येतो मग घनश्याम आणि पॅडी सोबत तर त्यांचं जमतंच. पण घनश्याम एक वीक कॉन्टेस्टंट असल्यामुळे तिने आजही एकदम डोक्याचा वापर करून घनश्याम आणि पॅडीला डेंजर झोनमध्ये टाकलं. याच्या मागचं दुसरं काही हेतू नव्हता तिचा, कारण अभिजित आणि निक्की बरोबर तिचं एकदम काहीच जमत नाही दोघांबरोबरही. तरी देखील जर त्यांना ती सेफ करत असेल तर याच्या मागे तिचं काहीतरी वेगळं डोकं आहे आणि ते आज तिनं डबल अजून एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, इथून पुढे ती आपल्याला अशीच दिसेल की तिची एक स्ट्रॅटेजीच वेगळी आहे की कोणाला नॉमिनेशनमध्ये आणायचंय, की आपल्यापेक्षा एक वीक कॉन्टेस्टंट, समजा चुकून जर आपण नॉमिनेशनमध्ये गेलो तर आपल्यापेक्षा असा एक कॉन्टेस्टंट याच्यामध्ये नॉमिनेशन मध्ये आला पाहिजे जो की वीक आहे आणि ती तिची स्ट्रॅटेजी आहे. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच होतं. जे काही झालंय ते अरबाज, निक्की आणि अभिजित यांच्याच इर्दगिर्द सगळं होतं. पूर्ण जो ए टीम आहे, पूर्ण जी ए टीम आहे ती पूर्णपणे आता वेगळी झाली म्हणण्यापेक्षा निक्की वेगळी झाली आणि बाकीचा जो ग्रुप आहे ए ग्रुप तो अरबाजच्या सपोर्टमध्येच आहे आणि ए ग्रुप आहेच त्यांचा आणि बी ग्रुप देखील ए ग्रुपला सपोर्ट करतोय. तर या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.